भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी। भारतीय जनता पार्टीचा जटार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय जय श्री राम जय श्री राम। आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष, मला वाटायचं मीच फार गोड बोलतो, माझ्यापेक्षा चांगलं जास्त जोरदार टाळा होता। मला वाटतं काय माझं रिटायरमेंटच आहे। सुरुवात पण माझी एवढी सुंदर केली प्रभाकर, धन्यवाद। शांतरा श्वेताताई, आमच्या सभापतीताई, चव्हाण, सगळीच मंडळी, तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की आजच्या स्वागताला तुम्ही सगळे आलात। तुमचे जसे आभार तसे पक्षाच्या वरिष्ठांचे पण आभार। माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते गेले जवळजवळ 100 वर्ष भारतीय जनता पक्ष असेल, त्याचा विचार असेल, परिवार असेल, हे सगळं वाढवण्याचं काम आपल्या देशात करतं। पण अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांमधल्या काही निवडक मोजक्या अशाच काही लोकांना लोकप्रतिनिधी होण्याचा संधी मिळते। त्यामुळे ज्यांना संधी मिळते ते काही फार मोठे शहाणे असतात आणि ज्यांना संधी मिळत नाही ते काही येडे असतात, असं काही विषय नाही। त्यांना संधी मिळते, त्यांना कुणातरी कारण पदच कमी असतात, त्यामुळे कमी लोकांना संधी मिळते। परंतु माझ्याबरोबर, माझ्या अगोदर, माझ्यानंतरसुद्धा भारतीय जनता पक्षाचा विचार या आपल्या भागामध्ये, जोडामागमध्ये असेल, संयोगामध्ये असेल, ज्याने ज्याने टिकवण्याचं काम केलं, त्या सगळ्या मंडळींचा मला वाटतं आपण जोरदार टाळ्या वाजवून प्रभाकरने म्हटलं ते खरं आहे की आम्ही 7-8ला आलो तेव्हा तर डिफिकल्ट परिस्थिती होतीच, पण 100 वर्षापूर्वीची परिस्थिती, आम्हाला एक वेळ गाढव म्हणा पण आम्हाला हिंदू म्हणू नका, तो प्रवास जिथून सुरू झाला आणि मग 1925ला डॉक्टर केशव बळीराम मेडकेकरांनी ह्या सगळ्या विचारप्रणालीची सुरुवात केली। तो विचार आणि कालचा पश्चिम बंगालमधला तुमचा दणदणीत विचार विजय, मला वाटते हा 100 वर्षानंतर घडलेल्या गोष्टींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही पश्चिम बंगालला 2 महिने होतो, मी होतो, अतुल होता, तर तू पण होता, राजू होता, आणि कालच बघा ज्या आपल्या अधिकाऱ्यांचा PA शुभेंद्र PAची मर्डर झाली त्या भागातच होतो, मध्यमग्राममध्ये होतो आम्ही। संध्याकाळी 7 नंतर बाहेर फिरण्याची अवस्था कठीण होती। म्हणजे ज्या महिलांनी आम्हाला गेल्या निवडणुकीमध्ये, ज्या भगिनी ज्यांनी मदत केली निवडणुकीमध्ये, आपल्या आपल्या घरात निवडणूक झाल्यानंतर आपण हरलो गेल्या वेळेला, त्यांचे मला फोन आले कि सर आप तो चले गए लेकिन हम लोग अभी घर के बाहर नहीं पड़ सकते, घर के बाहर निकल नहीं सकते, हम हमारे घर पे भी नहीं जा सकते कुछ लोग। एवढी वाईट परिस्थिती मागच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये। आता आपण निवडून आलो, 2/3 मेजॉरिटी मिळाली, तरीसुद्धा तिथे काय प्रकार चालू होता। म्हणजे हे गेल्या 100 वर्षामध्ये हे कमी 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 करत आणत हा देश पुन्हा मूळ पदावर आणण्याचं काम आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी केलं। बाळांनो, अशा विचाराची पार्टी, एक विचाराची पार्टी, पक्ष, या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत। त्यामुळे अगोदर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत, याचा आपल्याला पहिला अभिमान वाटला पाहिजे। कारण आपण, अनेक लोकांना वाटतं की 2014लाच पार्टी सुरू झाली की काय, अनेक लोकांना वाटतं की आपल्या पद मिळालं की पार्टी सुरू झाली की काय,
अनेक लोकांना वाटतं की आपल्या नेत्याला पदं मिळाली की पार्टी सुरू, असं नाही बाळांनो. त्यामुळे हा विचार जिवंत ठेवण्याचं काम मी मागच्या प्रशिक्षणाच्या वर्गात मी सांगितलं होतं की हा 3000, 3500, 4000 वर्षापूर्वीची ही आपली धरोहर आहे, ही आपण सुरू ठेवत आहोत. त्यामुळे कुठल्या तरी पदासाठी, पैशासाठी, कुठल्या तरी सन्मानासाठी, यासाठी ही पार्टी नाही. असा जर विचार तुम्ही केला तर आपण कधीच कुठलं पद मिळालं नाही तर नाराज होतो. कारण आपल्याला मिळाल्यापेक्षा आपल्याला ज्यांना मिळालं नाही त्यांच्याकडे बघितलं की वाटतं अरे वा, आपल्याला किमान मिळालं ते पद. त्यामुळे मला विश्वास आहे की यापुढे आपण थोडा मार्गमध्ये सिंधुदुर्गामध्ये जे काम कराल ते पदांपेक्षा आपल्या या विचारासाठी काम करू. आणि भारतीय जनता पक्ष जी आपली वाटचाल गेल्या 100 वर्षात सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये अशी परिस्थिती होती बघा, आपल्या पक्षाचं काम, आपल्या विचाराचं काम पहिलं राष्ट्राचं रक्षण आहे. देशाचं रक्षण झालं, देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या तर माझं दोडामार्ग सुद्धा सुरक्षित राहील. माझ्या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या नाही तर माझा दोडामार्ग पण सुरक्षित राहणार नाही. जे बांगलादेशी मुस्लिमांचा किंवा ते सगळ्या पश्चिम बंगालच्या सीमा ओपन राहिल्या, बिहारच्या सीमा ओपन राहिल्या, राजस्थानमधल्या सीमा ओपन राहिल्या होत्या, गुजरातमधल्या पलीकडच्या सीमा ओपन राहिल्या होत्या एवढे वर्ष. म्हणून अनेक मंडळी अगदी दोडामार्गपर्यंत पण पोचत होती. खरंय की खोटं आहे? खरंय. तुमच्याकडे मंडळी पोचतात की त्यामुळे पण पोचतात. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये ज्या सीमा ओपन होत्या, म्हणजे केंद्र सरकार खूप मोठ्या प्रमाणातला निधी द्यायला तयार होतोय गेल्या 10 वर्षात. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीबाई जागा ॲक्विजिशनच करून द्यायला तयार नाही. तिथली माणसं जी यायला त्या अधिकारी पण यायला तयार आहेत नाही. म्हणजे न्यायालयाचे अधिकारी जरी गेले तिथे तरी त्यांना घेराव घालून त्यांना मारून परत पाठवण्याचं काम चालू होतं. अशा प्रकारचा सगळा गोंधळ होता. तो पश्चिम बंगाल आता सुधारण्याच्या मागे आहे. हे सुद्धा काम आपल्यासारख्याच अनेक कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे केलं. आपले सतीश दोंड आपल्याला माहीत असते, ते आपल्यावर काम करायचे. आता गेले आपल्या इकडून जेव्हा निघाले तेव्हापासून ते पश्चिम बंगाल, हे गेल्या निवडणुकीत तर होतेच, पण ह्या निवडणूक अशा हजारो असंख्य कार्यकर्त्यांनी. म्हणून माझी विनंती आहे की आजच्या या सत्कार ज्यांना ज्यांना पदं मिळाली त्यांनी आधी नम्र राहायला शिकले. कारण ज्यांना पदं नाही मिळाली त्यांचा सन्मान झाला. एम आर राईट और रॉंग? आपल्याकडे लाड आहे ना, ज्यांची पदं ज्याला मिळतात, आमदार होतात, खासदार होतात, अध्यक्ष होतात, गाव अध्यक्ष, त्यांचे लाड जास्त होतात, यांचे लाड नाही. ज्यांना नाही मिळालं त्यांचे लाड झाले पाहिजेत. एम आर राईट? बरोबर. त्यांचा सन्मान झाला पाहिजे, कारण त्यांना नाही मिळालं म्हणून आम्हाला मिळालं. आता मुद्दा पडतोय तुम्हाला? कोणाला तरी बिचाऱ्यांना 4 लोकांना आमदारकी नसेल मिळाली म्हणून मला मिळाली. त्यामुळे त्या आमदारकीच्या लायक जी जी मंडळी असतील त्या सगळ्यांचा सन्मान प्रमोद जठारने करायलाच पाहिजे. करायला पाहिजे की नाही? आपले अध्यक्ष जेव्हा झेडपीचे अध्यक्ष होतात तेव्हा त्यांच्या रेसमध्ये 10-15 लोक होते भाऊ. आता ज्यांना नाही मिळालं त्याचा सन्मान झाला पाहिजे. यांचा तर होणारच, यांचा सगळेच करणार. पण ज्यांना नाही मिळालं ते आपले सहकारी आहेत, त्यांचा पण त्याग मोठा आहे, त्यांचं पण काम मोठं आहे. ही भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात रुजवण्याचं काम हेच मला प्रामुख्याने प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं आहे. क्रमांक 2, पार्टीमध्ये पक्षामध्ये काम करताना अनेक प्रवाहाची लोक आपल्याकडे येतात. कधी वयाच्या 10व्या वर्षापासून येतात, कधी 50व्या वर्षी येतात, कधी 80व्या वर्षी पण येतात, कधी कुठल्या तरी पक्षाच्या माध्यमातून येतात, कधी संघाच्या माध्यमातून येतात. परंतु एक गोष्ट आपण मात्र कानाला खडा लावून ठेवायचा आहे. पक्षात येणाऱ्या कुठलाही मंडळी माणूस तो जुना नाही का नवीन नाही, जर काल आला असेल किंवा 100 वर्षापूर्वी आला असेल तरी आपण सगळे एकाच विचाराचे पायिक आहोत हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जुना नवीन असला कुठलाही प्रकारचा वाद आपण जोपर्यंत पक्षाचे प्रमुख असू तोपर्यंत पक्षात व्हायला द्यायचे नाहीत. हे पण पक्षप्रमुखांचं आणि लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण त्या पक्षाच्या पदावर आहोत तोपर्यंत आपल्याच पक्षात नाही तर तुमच्याकडे नवीन माणसं येणारच नाही.
बरं नवीन माणसं आली नसती सिंधुदुर्गात तर आपण सिंधुदुर्गात 100% झालो असतो का? पण नवीन माणसं आली पाहिजे. आता नवीन माणसं आली पाहिजेत तर त्यांना प्रेमाने बोलवायला पाहिजे, त्यांचा सत्कार करायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. मग जुनी मंडळी असतील, जुनी असली तरी जुनी पण तेवढीच राहून फायदा नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही वाद आपल्या भागात होणार नाही याची सुद्धा काळजी आपल्या सगळ्या मंडळींनी करायला पाहिजे. माझं म्हणणं बरोबर आहे का चुकलं? मी तुम्हाला आज काय काय करायचे ते 2-4 गोष्टी सांगेन. मी माझा सत्कार करून घ्यायला आलेलो नाही, तो तुम्ही करालच. मी मला आनंद झाला की मला जेवणचे फोन आले, त्या सगळ्यांनी सांगितलं की प्रमोद तू आमदार झाला, आम्हाला आमदार झाल्यासारखं वाटलं. कुंडली महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना. मी मगाशी मला एक आपला गुरु भेटला, तो गेला का आहे तो माझा मास्तर होता लालबागच्या शाखेचा. तेव्हा माझं वय 15 वर्ष होतं. मी नगरकार्य होतो लालबागचा. मी त्याच्यावर अयोध्येला गेलो होतो. 15 दिवस आम्ही त्या मोहमामध्ये तुरुंगात होतो. कोणाला माहिती आहे त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दल माका माहित नाही, माझ्याबद्दल त्या का माहित, बाकी कोणाकडे काय माहित नाही. पुंडलिकवर ते ढाच्यावर तोडायला होता तो मी. पण आम्ही कधी तो बिचारा सांगत पण नसेल कोणाला मी कोण आहे तो. असे असंख्य कार्यकर्ते. आता ह्यांच्या सगळ्या पुण्याईवरती आपला पक्ष उभा आहे. त्यामुळे पक्षाचं काम करताना सुद्धा आपण आपल्या डोक्यात हवा जायला द्यायची नाही. सगळ्या येणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना पदं देता आली पाहिजे. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी इकडे या भारतीय जनता पक्षाच्या कामात आलो, मला इकडे आमदारकी तिकीट मिळावी म्हणून आमचे सिटिंग MLA अजित गोगटे साहेब मला गडकरी साहेबांकडे घेऊन गेले. आधी सगळ्यांना आश्चर्य वाटलं, अरे बसलेला आमदार म्हणजे चालू असलेला आमदार दुसऱ्याला येऊन सांगतो साहेब पुढच्या वेळी घ्यांका तिकीट द्यावं, माका देऊ नको. ते सगळे आधी बुचक कळायच पडले. असं सांगतं का कोण की मला नको तिकीट साहेब, यांना तिकीट द्या? ही आपली परंपरा, ही आपली धरोहर आहे, लक्षात ठेवा. इदम न मम वाल्यात आपण, माझ्यापेक्षा अगोदर त्याला दिलं पाहिजे. माझा मुद्दा लक्षात आला ना की हे आपलं भारतीय जनता पक्षाचा विचार. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं काम करता येतं, उतरायचं नाही, मातायचं नाही आणि गेल्या हजारो वर्षाची परंपरा असलेला आपला वसा मात्र सोडायचं नाही. हा संदेश मला वाटते माझ्या या आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमातनं जनतेपर्यंत जायला पाहिजे. क्रमांक 1 पुढचं सांगतो. आता तुम्ही सगळे एका पक्षाचे प्रतिनिधी आहात, कार्यकर्ते आहात. माननीय अध्यक्ष आहेत, झेडपीचे अध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, ते सभापती ताई आहेत, ते आमच्या जिल्ह्याचे नगराध्यक्ष सगळे म्हणतात. आता लोकांच्या काय अपेक्षा आहेत तुम्हाला सांगा. जोपर्यंत आपण विरोधात होतो तोपर्यंत आपण मोर्चे करत होतो, आपण आंदोलन करत होतो, आपण प्रश्नासाठी ओरडत होतो. आता परिस्थिती बदलली बाळानो. आता तुम्ही जाऊन त्या सीटवर बसले. आम्ही काय सांगायचो प्रभाकर, पार्लमेंट से लेके पंचायत तक आम्हाला राज्य द्या, मग आम्ही तुमचा विकास करू. करायचे कुठं आहे? आता जर पार्लमेंट से लेके म्हणजे पंतप्रधान तुमचे, राष्ट्रपती तुमचे, खासदार तुमचे, पालकमंत्री तुमचे, युतीमधला आमदार पण तुमचा आहे, झेडपीचे अध्यक्ष तुमचे. आता काय व्हाय आणखी? आता मात्र विकास झाला नाही दोडा मार्गचा, तो लोक जोड्याने आणतील का नाही? अरे आणतील का नाही? आता तुम्ही सोल्युशन देणारे कार्यकर्ते झाले पाहिजेत. मी परत सांगतोय, पुढच्या 5, 10, 15 वर्षामध्ये आपले पालकमंत्री, आपले खासदार, आपले आमदार. प्रभाकर बरोबर आहे की नाही? आता लोकांच्या अपेक्षा आहेत. आता तुम्हीच आंदोलन करताय, तुम्हीच आरडाओरडा करताय, आमच्याकडे हॉस्पिटल नाही म्हणून चालणार नाही. तुम्ही सोल्युशन देणारे झाले पाहिजेत. आपला स्वभाव बदला. झेडपीचा अध्यक्ष आपला आहे, मग या झेडपीमध्ये, या जिल्हा परिषदेमध्ये, या दोडामार्ग मध्ये काय काय गोष्टी पाहिजे त्याचा अभ्यास करा. स्वतः झेडपी सदस्य झालाय, पंचायत समिती सदस्य असतील. या दोडामार्गचा ऍक्शन प्लॅन बनवा. पालकमंत्र्यांसमोर बसा, झेडपीच्या अध्यक्षांबरोबर बसा, बँकेच्या अध्यक्षांबरोबर बसा, राणे साहेबांबरोबर सांगा, आम्हाला सांगा. आता आपल्याकडे राज्यसभेचे खासदार सुद्धा आमचे विनोद तावडे साहेब गेलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या.
दत्तूर राणेसाहेब खासदार आहेत, बघा किती लोकप्रतिनिधी झाले आहेत. काही बरोबर आहे की चुकलं? आता सामान्य माणसाला जो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे, अंत्योदयाचा, अंतिम माणसाला सुखी आणि समाधानी करायचं आहे, या व्रतापासून आपण ढळायचं नाही. नजर हटी, दुर्घटना घडली. काँग्रेसला हे यश पचवता आलं नाही. काँग्रेस या देशातली महासत्ता होती. 70 वर्षानंतर काँग्रेसचं काय झालंय, तो राहुल गांधी एकटाच शिल्लक आहे, तो आणि त्याची हाऊस. बरोबर ना? आज जवळजवळ किती राज्यात आपण गेलो बघा. 22. हे जसं प्राऊड आहे ना 22, तसं आता तुमचं ध्येय आहे की माझ्या दोडामार्ग तालुक्यामध्ये, बस तुम्हाला देशाचा विचार नका करू, कसला करू नका मला, माझ्या दोडामार्गमध्ये अशी कुठलीही समस्या पुढच्या 5 वर्षात राहणार नाही. असली तर मी त्याच्या सोल्युशनवरती विचार करेन. मीच आंदोलन नाही करणार, मी त्याच्या सोल्युशन विचार करेन आणि सामान्य माणसाच्या घरापर्यंत माझ्या केंद्रापासून त्या पार्लमेंटपासून पंचायतपर्यंत सगळ्या योजना पोचतील. मग योजनावरती कुणी अभ्यास करणारा माणूस द्या, आरोग्यावरती अभ्यास करणारा माणूस द्या, रस्त्याचं दळणवळण असेल त्याच्यावर करणारा माणूस द्या, शिक्षणावरती माणूस द्या. आता माणसं द्या बाळांनो, त्याच्यावर अभ्यास करा. बाजूच्या गोव्यातनं काय करते, महाराष्ट्रात काय करते, अशा प्रकारचा विचार आता बदला. आपण जर विचार बदलले आणि योग्य प्रकारे काम केलं, सोल्युशन दिलं जनतेला, तर जनता पुढचे 100-200 वर्ष भारतीय जनता पक्षाशिवाय कोणाचाही विचार करणार नाही. तुम्ही आम्ही टिकणार नाही, पक्ष मात्र पुढचे हजारो वर्ष टिकणार आहे. आम्हाला राईट ऑर रॉंग? आपण नश्वर आहोत. आपल्याला एक लिमिटेशन आहे आपल्या बॉडीला. आपण कधीतरी जाणार आहोत. पक्ष टिकणार, विचार टिकणार, हा देश टिकणार, राष्ट्र टिकणार, धर्म टिकणार. त्याच्यासाठी बाळांनो आपण काम करूया, एवढंच हात जोडून तुम्हाला सांगतो. कुठल्याही प्रकारचा भांडण तंटा होता कामा नये. समन्वयाने काम झालं पाहिजे. हे सगळे इकडचे बसलेली मंडळी आहेत ना, हे सगळे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत. कोण आहे ते? कोण आहे? म्हणून तुम्हाला खुर्च्या दिल्या तिकडे. याचा अर्थ तुम्ही तंटा करायला मोकळे नाही झालेले. त्यामुळे अशा प्रकारचं छान काम आपण आपल्या भागात करा. एक विकासाचा रोडमॅप सुद्धा लोकप्रतिनिधी तयार करतील. पालकमंत्री साहेब आणि या सगळ्या वरिष्ठांकडनं तो पुरा करतील असा विश्वास मला आहे. आणि पुढच्या वर्षभरामध्ये अशा प्रकारचं नियोजन, प्लॅनिंग आपल्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून होतच आहे, पण त्या आणखीन होईल. हा जो काही महाराष्ट्राच्या आमच्या अध्यक्षांनी दिलेला मेसेज आहे, तो पक्षाच्या माध्यमातून, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याकडे पोहोचवतो. आजपासून करण्याचा विचार, पण दोडामार्गच्या विकासाचा जो काही बॅकलॉग राहिला असेल तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.